अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। वेलची ही आपल्या स्वयंपाकघरात आपण रोज वापरतो, पण स्वयंपाकासोबतच लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेलची वापरली जाते। वेलची ही लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय मानली जाते। वेलचीचा सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करून धनसमृद्धी आणि सौभाग्य वाढवतो। आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत पैसा येण्यासाठी वेलचीचा वापर कसा करावा, वेलचीचे चमत्कारी फायदे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। वेलचीचा संबंध बुध ग्रह आणि लक्ष्मी तत्वाशी मानला जातो। बुध ग्रह मजबूत असेल तर व्यवहार, कमाई, व्यवसायात वाढ होते। आपले पैसे अडकले असतील, ज्यांच्याकडून पैसे येणे बाकी आहे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे। एक वेलची चावून खा आणि अडकलेले पैसे मला परत मिळवून द्या असे 7 वेळा म्हणा। या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतील। तुमच्यावर जास्त कर्ज झाले असेल तर शनिवारी संध्याकाळच्या वेळी 5 वेलची दान करा। तसेच मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला गूळ आणि तांदूळ दान करा। यामुळे हळूहळू कर्जाचा भार कमी होतो आणि तुमच्यावरील कर्ज नाहीसे होते। जर तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर 3 वेलच्या दुकानाच्या कॅश बॉक्समध्ये ठेवा आणि दर शुक्रवारी जुन्या वेलच्या बदलून त्या ठिकाणी नवीन वेलची ठेवा। यामुळे व्यवसायात दैनंदिन कमाई वाढते आणि तुमचा व्यवसाय अधिक जोमाने चालू लागतो। रात्री झोपताना उशीखाली 1 वेलची ठेवा आणि सकाळी उठून ती वाहत्या पाण्यात सोडा। या उपायामुळे मन शांत होते आणि धन आकर्षित होते। अनावश्यक खर्च टाळण्यासाठी 1 वेलची लाल कापडात बांधा आणि ती लाल कापडातील वेलची पर्समध्ये किंवा कोणत्याही बॅगेत ठेवा। यामुळे पैसा हातात टिकतो आणि विनाकारण होणारे अनावश्यक खर्च टाळले जातात। शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी 2 वेलची लक्ष्मी पूजेत ठेवा। लक्ष्मी देवीची पूजा झाल्यानंतर ती वेलची पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा। हा उपाय केल्यास अचानक खर्च कमी करून पैसा टिकतो। रोज सकाळी किंवा संध्याकाळी 1 वेलची दिव्यात जाळावी। यामुळे घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक वातावरण तयार होते। दररोज सकाळी 11 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र हातात 1 वेलची धरून म्हणा। यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि पैशाच्या सर्व समस्या दूर होतात। आपण हे उपाय लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेणारे बघितले। तुम्ही या उपायापैकी कोणताही एक उपाय जो तुम्हाला सोपा वाटतोय तो तुम्ही नक्की करा आणि तुमचा अनुभव सांगा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।